मला मी एक गोष्ट दाखवलीच नव्हती ती म्हणजे आपल्या भाऊचा टॅटू. हा टॅटू बघा आता चाललंय हे बघा. हे डायरेक्ट बॉटल बनवलेल्या बॉटल आहेत. हे बघा डायरेक्ट फॅक्टरी मध्ये आलोय आम्ही. अरे काचेची बाटली बघ. हे गाईज गुड मॉर्निंग. कशात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. तर गाईज पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या एका नवीन व्लॉग मध्ये. आणि इकडे आहे नवरीबाई. आज उद्या तिचा आहे साखरपुडा. सो तुम्हाला कालच्या व्लॉग मध्ये म्हटलं होतं की तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तर आज रिव्हील करतो की उद्या आपल्या आत्तीताईचा साखरपुडा आहे. सो मॉर्निंगला मस्त तिने बनवलेत आपल्यासाठी कांदे पोहे. आणि कांदे पोह्यांचा आम्ही नाश्ता करतो इकडे. आणि खाली चालू आहे मंडपची सेवा वगैरे. सर्व मंडप वगैरे बांधण्याचं काम चालू आहे. तर तिथे पण जाणार होतो आपण थोड्या वेळानंतर. आधी खातो कांदे पोहे. किती वर्षाची झालीस? 18 वर्षाची झालीस ना? 10 वर्षाची आहे तू. आता लग्न करायचंय तुझं. लगीन करतो तुझा आंबाडे. गाईज कायरा आणि मी चाललोय आता दीदीला आणायला नाक्यावरती. दीदी गेले पार्लर मध्ये वॅक्स करायला. आणि इकडे कायरा आणि मी चाललोय. वा शाबास व्हेरी गुड. कायराची जंप बघा. घाबरली वर्ष मारायला. घाबरी आहे पोरी. आता आम्ही आलो नाक्यावरती. मला पॅन्ट घेण्यासाठी व्हाईट फॉर्मल. आणि कायराचं इकडे काहीतरी भलतच चाललंय. कायरा घुस त्या भुलभुल यामध्ये बघू कशी जातो तू. कर बंद कर. काहीच कायराला सोडली आहे दीदी जवळ. कारण दीदीला थोडा वेळ अजून जास्त लागणार होता. दीदीचा अजून वॅक्स बाकी होता. सो त्यामुळे मी सुद्धा बोललो की आपण सुद्धा जाऊन येऊ मुंबऱ्यावरून. मी आता आलो मुंबऱ्याला किंग चॉईस मध्ये आपल्याला पॅन्ट्स घेण्यासाठी. आता 2-3 पॅन्ट घेतो इथे. हा बघा किंग चॉईस इथे. आणि किंग चॉईस मध्ये आलोय. आणि आपली लालूला इथे पार्क केली. जाऊन लगेच घेतली पॅन्ट. भाई कसं असतं माहिती आहे का? चॉईस केल्यानंतर आहे ना लगेच चॉईस झाली तर ठीक, नाहीतर खूप वेळ लागतो. परंतु मी गेल्या मला लगेच पसंत झाली पॅन्ट. आणि मी लगेच घेतली. आणि आता निघतोय घरी. तर गाईस पॅन्ट घेऊन मी आता आलोय घरी. आणि आता पॅन्ट घेऊन जातो आणि थोडा आराम करतो. भाई लय ऊन आहे भाई. पूर्ण दिमागात होऊन गेलाय. सो आता जातो आधी तर फ्रेश होतो मस्त. फ्रेश वगैरे होऊन मी आता आलोय खाली. आणि खाली आपला थोडाफार सामान आलाय. आणि आरतीने इकडे काहीतरी मागवले ऑनलाईन. सगळी ओरडतात. बर्गर आहे मला वाटतं, पण राहू दे. आणि इकडे पाण्याचे बॉक्स आलेले आहेत. आणि अजून आता रिक्षामध्ये आपला सामान आलाय. तर बघा ती रिक्षा पण आली आहे आपली. त्याच्यामध्ये भाजी वगैरे. एवढं सामान आपल्याला आलेलं आहे आता. आणि हा सर्व आता वरती न्यायचंय. ही हालत पुरी होणार आहे आता एवढं सामान नेत आहे आता. धन्यवाद. आमच्या बिल्डिंग खाली ऑफिस आहे. आणि त्या ऑफिस मध्ये आम्ही भाजी वगैरे ठेवली. इकडे शेटनी सांगितलं का तेवढं वरती कधी न्याल. मग तुम्ही बोलतो इथेच ठेवा. आणि इकडे शेट आहेत आपले. शेटचं ऑफिस. सामानाची देखील आपल्या शिफ्टिंग झाली आहे. खूप मेहनत वाचली. कारण तेवढ्या वरती तेवढा सामान नेताना खूप हालत पुरी झाली असती. परंतु शेटला सांगितलं. शेट बोलला अर्धा सामान इथे ठेवा. आणि शेटनी खाली देखील एक गाला दिला. त्या गाल्यामध्ये देखील ठेवला आहे. आणि इकडे चालू आहे आपल्या मंडपचं काम. व्हिडिओ बनवत होतो. आणि व्हिडिओ बनवताना दादांनी आपल्याला बघितलं. आणि दादा बोलतात की तुझ्या चॅनेलचं नाव काय आहे. तर दादांना आपल्या इन्स्टाचं नाव देतो आधी. तर 3 वाजलेत. आणि आता फायनली मी घेतलं जेवायला. तिकडे आमची मामी देखील आली. आणि मामीने घेतलं इकडे खोबरा फ्राय करायला. आणि इकडे नानी देखील आली. नानीला काहीच काम नाही. सो नानीला मी पण काम लावणार आहे थोड्या वेळात. सगळ्यांना काम देणार आहे. इकडे मम्मी देखील माझ्या बघते. आणि वहिनीने आणि वहिनी तिकडे गेली. आता मॅगी बनवायला ठेवले. फ्राय केल्यानंतर काय याला कट करायचं आहे. कापाचा पण आहे का वहिनी?
साखरपुडा आहे ना, त्यामुळे खूप जास्त धावपळ चालू आहे. ब्लॉग शूट करायला देखील भेटत नाही. आणि आता मी आलेलो गावामध्ये आमच्या आजीबाईला घेण्यासाठी, आणि आजीबाईला घेऊन चालू आता आपल्या बिल्डिंगमध्ये, कारण तिला देखील हा साखरपुड्याचा सुख सोहळा बघायचा आहे. आणि आता जातोय मी घरी. आजीला घरी सोडली आणि आता तसंच चाललं पाणीचे बॉटल आणायला. अभिप्राय आहे आपल्या सोबत, इकडे अक्षय भाई, इकडे आरू मोकाशी टपल याला टाकलेला. आता चाललंय आम्ही पाण्याच्या बॉटल आणायला, बघू कुठे भेटतात. अभिप्राय कुठे जायचा? पडल्याला. चला आता आम्ही आलोय खार्डी गावामध्ये, डायरेक्ट पाण्याच्या फॅक्टरीमध्ये झालोय. इथनच डायरेक्ट बॉक्स वगैरे जे पाहिजेत पाण्याचे जार्ज वगैरे ते घेणार आहोत. आणि इकडे आमचं टकलूराम भाई, जय बोले बाप्पा की. इथं डायरेक्ट गाईज पाण्याच्या बॉटल वगैरे सर्व इथेच बनतं. हे बघा, हे डायरेक्ट बॉटल बनवलेल्या बॉटल आहेत. हे बघा, डायरेक्ट फॅक्टरीमध्ये आलोय आम्ही. अरे काचेची बाटली, बघ काचेची बाटली ना, मग कसली आहे? प्लास्टिकचे. ओनर, कंपनीचे ओनर. फायनली 25 पाण्याचे बॉक्स घेऊन झाले आणि ते आता गाडीमध्ये शिफ्टिंग करतात. गाडी पूर्ण पॅक झालेली आहे गाडी, आणि आता बसायला पण जागा नाही राहिली. फायनली सर्व बॉटल गाडीमध्ये ठेवलेल्या आहेत. आणि इकडे बघा, अक्षय दादा पुढे बसणार आहे. आरूला बसायलाच जागा नाही, आरूला घातलाय आम्ही कोपऱ्यामध्ये. सो फायनली शिफ्टिंग झालेलं आहे. आरूला बघा कसं बसवलंय. तो जातोय आता घरी. 25 बॉक्स घेतलेले आहेत आणि गाडी एक साईडला लावते, कारण पूर्ण वेट इकडे आहे. आणि अक्षयदाचा वेट त्याच्यात 100 किलो आहे भाई. तो इझी. बॉटल वगैरे घेऊन आलोय आता मी घरी. आणि बॉटल सर्व आहे ना आम्ही तर त्याच्या गाडीमध्येच ठेवल्यात, कारण उद्या ते आपल्याला लागणार आहेत. त्यामध्ये ते बोललो आजचा दिवस गाडीमध्येच राहू दे. तर मंडळी, मी आता आलोय आमच्या मांडवाच्या एरियामध्ये. इकडे बघा, एवढं सारं काम कम्प्लीट झालेलं आहे आपल्या मांडवाचा. बघा, नाईट आउट काम सुद्धा चालू आहे. रात्रीचे 9 वाजायला आलेत तरी सुद्धा इकडे काम चालू आहे. एवढा सारा प्रतिसाद आहे मांडववाल्यांचा. असं उद्यापर्यंत ते रेडी करून टाकतील. आणि अशा प्रकारे मंडप आहे आणि अशा प्रकारे डेकोरेशन आहे. अजून उद्या तुम्हाला खूप काही चेंजेस बघायला भेटेल याच्यामध्ये. रात्रीचे 12 वाजायला आलेत आणि माझ्या बहिणीला आता माझी काळजी झाली, कारण ती आता माझ्या करते चेहरा क्लीन. भाई एवढे दिवस झाले यांच्या मागे लागलोय, पण कोणालाच काहीच पडली नाही भावांची. परंतु फायनली चिवला माझी केअर झाली. आणि चिव आता माझा काय करते? चिव स्क्रब करते. आणि इकडे शिवांश, दीदी वगैरे सर्वजण आहेत. फायनली आपलं स्क्रब करून झालंय. परंतु ती म्हण आहे ना, कावल्याला किती दुधामध्ये धुतला तरी तो कावला कालाच. परंतु आम काले होते क्या हुआ दिलवाले. थँक्यू चू. किती झाले ते नंतर तुला चेक मध्ये मी पाठवतो. 500 ना नानी, चेक बनवून पाठवतो चिवला डायरेक्ट. नानी, तुम्ही कुठली मेकअप वाली बोलवले होत्या? कुठली मला आता आठवण येणार पायल पटेल रिस्टार नानीची मेकअप चालेल. मग मी तिथे वाट बघून. किती वाजता येणार आहे ती येईल सकाळी. आता किती वाजता येतात? बोलव बाबा, मला हेअरस्टाईल चांगली बनव. हिरोईन दिसली पाहिजे. हो, चला बाय बाय. इकडे जीत आणि मम्मी बसलाय कलिंगड खायला. आणि कलिंगडाची हालत बघा भाई, युनिक तरीके काहीतरी कलिंगड खातो. आणि तुम्हाला मी एक गोष्ट दाखवलीच नव्हती, ती म्हणजे आपल्या भाऊचा टॅटू. हा टॅटू बघा, जीत भाईचा नवीन टॅटू. आणि इकडे बसलेत आणि पप्पांचा चाललंय तिथं डेकोरेशन करतोय. आणि मम्मी खाते कलिंगड. मम्मी सांगत पण नाही का कलिंगड खाल्लंय म्हणून. टोकरला उंदरा. गाईज, रात्रीचे 12 वाजलेत आणि फायनली मी आलो रूम मध्ये झोपण्यासाठी, कारण उद्या आपल्याला लवकर उठायचंय. कारण उद्या खूप सारी कामं करायचे, जेवण बनवायचंय. सो सर्व माणसं येणार आहेत. सो सर्व देखभाल उद्या आपल्याला करायचे. आणि उद्या साखरपुड्याचा दिवस आहे. सो त्यामुळे उद्या गडबड जास्त असणार आहे. सो उद्याचा ब्लॉग देखील इंटरेस्टिंग होणार आहे. आजचा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आजचा जो ब्लॉग आहे तो इथेच एंड करतो. बाय बाय, टेक केअर, लव्ह यू, काळजी घ्या.